लातूर जिल्ह्यातील वाढणाऱ्या चोऱ्या आणि दरोड्यांच्या घटनेने लातूर जिल्ह्यात पोलीस दलांनी कोबिंग ऑपरेशन राबवले। त्यात औसा तालुक्यातील शिवली मोड येथे रात्रीला संशयित वाहन आणि व्यक्तींना ताब्यात घेतले असता आंतरजिल्हा दरोडेखोरांना औसा आणि भादा पोलिसांनी अटक केली आहे। औसा किल्लारी, भादा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून घरफोडी तसेच दुकानाचे शटर तोडून चोरीच्या घटना घडल्या होत्या। त्यावरून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाणे औसा किल्लारी, भादा, रेणापूर, चाकूर, अहमदपूरचे प्रभारी अधिकारी यांची बैठक घेऊन रात्रीच्या वेळी सतर्क पेट्रोलिंग व नाकाबंदीचे आयोजन करून रात्रग्रस्तमध्ये स्थानिक नागरिकांना समजावून घेण्याबाबत मार्गदर्शन सूचना दिल्या होत्या। दरम्यान 2 ते 3 ऑगस्ट 2025 दरम्यान पहाटे रात्रग्रस्त असलेल्या औसा व भादाच्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना नागरिकांकडून परिसरातील मिळालेल्या माहितीवरून शिवली मोड व सिंदाळा येथे एक 4चाकी मालवाहू वाहन संशयितरित्या औसा तुळजापूर रोडवर फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने औसा व भादा पोलिसांचे रात्रग्रस्त वरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदरचे संशयित वाहन नागरिकांच्या मदतीने शिवली मोड परिसरातून ताब्यात घेतले। सदर वाहनातील इसमात ताब्यात घेतले व वाहनातून 3 इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले। त्यापैकी 5 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहेत। त्यात रिहान मुस्तफा शेख, अनवरखा जलालखा पठाण, हफीफ मुमताजुद्दीन, सदेक मोहम्मद यासीन मोहम्मद आणि फारुख नबी शेख असे असून त्याच्या ताब्यातील 4चाकी मालवाहू अशोक लीलँड टेम्पो क्रमांक MH44U 3298 ची झडती घेतली असता त्यामध्ये दरोड्यांसाठी लागणारे साहित्य, 1 लोखंडी कोयता, 1 धारदार चाकू, 2 लाकडी दांडके, 1 लोखंडी पार, 2 लोखंडी काटवणी, 1 स्टील रॉड, 1 लोखंडी कोयता काटवणी, 1 स्टील रॉड, 1 चौकोनी स्टीलचा पाईप, 2 लोखंडी पाईप, 3 बनावट रेडियमचे वाहनचे नंबर प्लेट, 1 लोखंडी पट्टी, 2 स्क्रूड्रायव्हर, 1 लोखंडी साखळी, 1 ग्राइंडर मशीन, 1 अशोक लीलँड कंपनीचे टेम्पो असा एकूण 2 लोखंडी पाईप, 3 बनावट रेडियमचे वाहनाचे नंबर, 1 लोखंडी पट्टी, 2 स्क्रूड्रायव्हर, 1 लोखंडी साखळी, 1 ग्राइंडर मशीन, 1 अशोक लीलँड कंपनीचा टेम्पो व 4 मोबाईल जुने वापरले। एकूण किंमत अंदाजे 7,71,250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपी रेकॉर्डवरील सुराईत गुन्हेगार असून त्याचेवर लातूर जिल्ह्यासह शेजारी जिल्हे व राज्यात गुन्हे दाखल असल्याचा प्रथम दर्शनी निष्पन्न झाले आहे। वरील आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे भादा येथे गुन्हा दाखल असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, पोलीस ठाणे भादा हे करीत आहेत। सदरील मोहीम पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, लातूर उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी औसा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक औसा सुनील रेजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक भादा महावीर जाधव, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब माळवदकर, पोलीस अंमलदार रामकिशन गुठ्ठे, हनुमंत पडिले, जमादार मौला बेग, दत्तात्रय तुमकुटे, फट योगेश भंडे, सचिन गुंड, भागवत गोमारे, सूर्यकांत मगर, प्रकाश राठोड, संदीप राठोड इत्यादींनी केली आहे। गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावनकर यांच्या नेतृत्वाखाली 2 पथके तपास करीत आहेत। नागरिकांच्या सतर्कतेमुळे तसेच पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादेमुळे नमूद दरोडेखोर घातक शस्त्रांसह जेरबंद झाले आहेत। काही दिवसामध्ये आपल्या जिल्ह्याचे जे लगतचे पोलीस स्टेशन आहेत बाहेरचे बाउंड्रीवरचे, जसे की अहमदपूर, चाकूर, रेणापूर, किल्लारी, मुरुड, औसा आणि भादा या ठिकाणी घरफोड्यांचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसत होते। त्यामध्ये काही दुकानं, बार असे आस्थापना फुटलेल्या होत्या। या सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखा
यांचा सर्वांचा एकत्रित झालेल्या गुन्ह्यांचा आढावा मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी घेतलेला होता आणि त्या अनुषंगाने त्यांना हे गुन्हे उघडकीस आणण्याचे, त्याच पद्धतीने हे गुन्हे प्रिव्हेंट करण्याबाबत सूचना देण्याचे काम केलेले होते आणि त्यामध्ये आपल्या नागरिकांना रात्रगस्त वाढवण्यासाठी आणि आपल्याला रात्रगस्तीमध्ये सतर्क राहण्यासाठी मदत करण्याबाबत आवाहन केले होते। त्या अनुषंगाने काल रात्री साधारणतः 3:30च्या आसपास आपल्या इथं शिवली मोडच्या इथं नागरिकांना एक संशयास्पद वाहन दिसून आलं, जे औसा तुळजापूर रोडवर सतत ये जा करत होतं। त्यामध्ये काही लोक संशयास्पद असल्याचे वाटत होते। त्यांनी पोलिसांना रात्रगस्तीच्या औसा पोलीस ठाणे आणि बादा पोलीस ठाणे यांना कळवलं। सदर नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असता त्या वाहनामध्ये घातक शस्त्र मिळून आले। त्यामध्ये लोखंडी पाईप, बनावट वाहनांचे नंबर प्लेट, कोयता, स्क्रू ड्रायव्हर असे दरोडा टाकण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सर्व हत्यार त्यांच्या सोबत मिळून आलेत। एकूण 7,71,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून आपण जप्त केलेला आहे आणि 5 आरोपींना आपण ताब्यात घेण्यात आपल्याला यश मिळाले आहे। त्या 5 आरोपींना आज न्यायालयामध्ये सादर केले असता त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी भेटलेली आहे। गाव माझा न्यूज करिता रमेश लोंढे, गाव माझा न्यूज, लातूर।